नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला जानेवारी अजून फरवरीमध्ये तुमच्या मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे। जेणे की जसं आता मित्रांनो याचा बेस्ट फ्लावरिंग सीझन जो असतो तो मार्च नंतरचा असतो, मार्च ते जून। तर याच्यात तुम्हाला खूप सारे फुलं मिळू शकणार। सगळ्यात पहिली टिप जी आहे मित्रांनो ती आहे प्रूनिंग अजून क्लीनिंग। झाडाची चांगल्याने तुम्हाला हार्ड प्रूनिंग म्हणजे चांगल्याने कटाई छटाई करून द्यायची आहे। सगळे खराब पानं काढून टाकायचे, सगळे वाळलेले ब्रांचेस वगैरे सगळे हटवून टाकायचे आहे। मग दुसरा पॉईंट आहे मित्रांनो की सनलाईटचा, तर याला सूर्यप्रकाश 6 ते 8 तास डेली पाहिजे, त्याची काळजी नक्की घ्या मित्रांनो। तिसरा पॉईंट आहे वॉटरिंगचा, तर याला खूप जास्त म्हणजे ओली माती आवडते, पण मित्रांनो याला ओव्हर वॉटरिंग नाही आवडत म्हणतात। चौथा पॉईंट आहे मित्रांनो सॉईलचा, ड्रेनेज वगैरे जसं कुंडीत लावलं आहे तर ड्रेनेज सिस्टम नक्की चेक करायचं आहे की पाण्याचे जाण्याचे छिद्र वगैरे बरोबर आहे की नाही। अजून समजा मित्रांनो कडक सॉईल असेल, आपली हार्ड सॉईल असेल, त्याच्यासाठी मग तुम्हाला जी सँड आहे रिव्हर सँड म्हणजे रेती, ती तुम्हाला त्याच्यात चांगल्याने मिक्स करायचं आहे। कडक माती काढायची, त्याच्या जागी रेती मिक्स करून चांगल्याने ती माती परत कुंडीत तुम्हाला भरून द्यायची आहे। की फर्टिलायझर कोणते टाकायचे, शेणखत आणि मित्रांनो गांडूळ खत। जसं फेब्रुवारी एंड किंवा मार्चचं स्टार्ट जसं होईल तेव्हा मित्रांनो तुम्हाला मस्टर्ड केक अजून ॲप्सम सॉल्ट यूज करायचा आहे। तर मस्टर्ड केक फर्टिलायझर आणि ॲप्सम सॉल्टवरही व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर नक्की पाहाल। मग मित्रांनो 6वा पॉईंट आहे पेस्ट अटॅक्स अजून डिसीज अटॅक्स। त्या ॲफिड्स अजून मिलीबग्स वगैरे लागतात मित्रांनो, अजून व्हाईट फ्लाईज पण लागतात। त्याच्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे, म्हणजे कडुलिंबाच्या तेलाचा 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकायचं, झाडावर चांगल्याने स्प्रे करून द्यायचा आहे। किंवा मित्रांनो 1 चमचा शॅम्पू 1 लिटरमध्ये टाकून पण झाडावर मिक्स करून स्प्रे कराल तरी फार छान राहील। किंवा जे पण वीक बर्ड्स असतील ते पण तुम्हाला झाडापासून हटवून द्यायला पाहिजे। याने काय होईल मित्रांनो, जे पुढचं फ्लावरिंग येणार आहे ते खूप चांगल्याने मित्रांनो ज्यांना रिपोर्ट करायचं आहे बेस्ट सीझन आहे। जसं आपलं 1.5 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं जुनं झाड झालं असेल आपलं मोगराचं, तर त्याला रिपोर्ट करण्याचा हा बेस्ट टाईम आहे जानेवारी फेब्रुवारीचा। ते बोनस अँड बेस्ट पॉईंट आहे हा। डार्क लीव्स झाले असतील, एकदम डार्क ग्रीन लीव्स झाले असतील मोगराच्या झाडाचे, तर हे बेस्ट आहे। ग्रीन म्हणजे हे गुड आहे झाडासाठी। आणि येलो लीव्स होत असतील मित्रांनो तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी होते, याच्यासाठी तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर वापरायचं। लिक्विड फर्टिलायझर घरच्या घरी कसं तयार करायचं मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तर तेही तुम्हाला तयार करून झाडाला टाकून द्यायचं। आणि ब्राऊन लीव्स होत असतील याचा अर्थ आहे मित्रांनो की पाणी अजून थोडंसं सॉल्टचा इश्यू येत आहे, तर ते नक्की पाहाल की जास्त पाणी झाडाला झालं नाही पाहिजे। ज्यांनी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला आहे त्यांच्यासाठी हा सिक्रेट आणि स्पेशल पॉईंट आहे। हा व्हिडिओचा सगळ्यात बेस्ट अजून सिक्रेट पॉईंट आहे, सिक्रेट टिप आहे झाडासाठी फ्लावरिंगसाठी। ते काय मित्रांनो की जसं खूप जास्त हेवी फ्लावरिंग बूस्टर खतं तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये नाही वापरायचं आहे। फेब्रुवारी एंड अजून मार्चमध्येच ते टाकायचं आहे, पण एक त्याच कॅटेगरीमध्ये येतो, सीवीड पण त्याच्यातच येतो। तर हे सगळे जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहे मित्रांनो हे मग तुम्हाला आत्ता नाही टाकायचे असतात, हे तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चच्या स्टार्टिंगमध्ये टाकायला पाहिजे। यांनी तुम्हाला तुमच्या झाडाला जास्त फुलं लागतील पहिलेपेक्षा, पण समजा आत्ता टाकलं असतं तर तेवढे फुलं लागले नसते। तर जे पण फ्लावर बूस्टर खत आहे ते आपल्याला फेब्रुवारीच्या एंडमध्ये किंवा मार्चच्या स्टार्टिंगमध्येच टाकायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या झाडाची काळजी घ्यायची आहे, जेणे की मित्रांनो आपल्याला मार्चपासून खूप चांगले फुलं झाडाकडनं मिळू शकतील। कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो माझं व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी। मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता। आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता। आणि आता मित्रांनो जे प्लेलिस्ट अजून व्हिडिओ खतांचे मी सांगितले तुम्हाला ते आता येत असतील स्क्रीनवर, त्याला क्लिक करून नक्की पहा। धन्यवाद।